पाटील आणि समाज सुर्गे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तो थैंक यू सो मच, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. चलते मैदान के ऊपर फिर से एक बार सभी दर्शकों का मैं सोनू बांगर आज पहली रात्रि में तैयारी से स्वागत करता हूं. दोस्तों आप प्रतियोगिता एंजॉय कर रहे हैं. स्वर्गीय अनिल शेठ काशीनाथ परे स्मृति चषक 2023 का परे और आज कई सारे दर्शक भी यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम तेजी से स्वागत करेंगे. और मुकाबला आप देख रहे हैं मैदान के ऊपर चल रहा है. ये चौथा मुकाबला होगा. एक तरफ होगी भूमि 11 कुंडे टीम और दूसरी तरफ मुझसे फाइट करेगी भूमि 11 मांडा टीम. इसे बाकी ये दो बड़ी टीमें और बिल्कुल ये मुकाबला देखने को बहुत मजा आएगा. एक तरफ पे जगन्नाथ पाटिल उनकी भूमि 11 पांडा टीम और दूसरी तरफ उसी नाम की टीम यानी कि भूमि 11 कुंदे जो कि भूषण नगर रोड की टीम है. ये बहुत बड़ा मुकाबला. सलामी बल्लेबाज पहुंच चुके हैं मैदान के अंदर. केतन और नौशाद स्ट्राइक पे होंगे. बल्लेबाज केतन तो गेंदबाजी की कमान संभालेंगे. पहला ओवर लेकर रोशन घायल. अंपायर का इशारा तबाह ग्रीन सिग्नल और मुकाबला शुरू. दोनों टीम को शुभकामनाएं इस मुकाबले के लिए. गेम ऑन. तो पहली गेंद हवा में थी और गेंद सीधा पहुंचेगी बाउंड्री लाइन के बाहर. यह तबाह भूमि 11 मांडा टीम के लिए पहला चौका. दोनों के लिए संतोष कशिवले इनका भी आगमन हो चुका है. आइए मंच के ऊपर आपका भी इस प्रकृति प्रतियोगिता में हम तेजी से स्वागत करते हैं. तो पहली गेंद बिल्कुल चौका था और खाता खोल चुका है. निजी खाता खोलते हुए केतन खुद का और अपनी टीम का. रोशन तैयार. ये गेंद अच्छी है लेकिन पढ़ने के बाद बिल्कुल अंपायर का पैसा था वाइट बॉल क्योंकि ऑप्शन से बाहर निकली थी गेंद और वही देखा हमारे अंपायर ने और वाइट का इशारा किया. टोटल बन चुकी है स्कोरबोर्ड के ऊपर 5 रन. तो बिंदा जो बल्लेबाज अशोक बिंदा जो 3 गेंदे और 3 छक्के लगाते तो महाकाल मांडा उनकी तरफ से 3000 का इनाम होगा. और जगन्नाथ पाटिल यदि विकेट हैट्रिक लेते इस मुकाबले में तो महाकाल मांडा उनकी तरफ से भी बिल्कुल 3000 होंगे. एटीएम खुला किया बिल्कुल महाकाल मांडा इन्होंने. और अब की बात करेंगे तो डॉट गेंद आ चुके. फिर से एक बार गेंदबाज रोशन तैयार. ये गेंद अच्छी है. काफी रफ्तार भरी गेंद थी. रफ्तार से बीट किया बल्लेबाज को. पड़ने के बाद गेंद तो डीप भी रहती हुई नीचे रहती हुई जाते हुए सीधा विकेट कीपर के स्थान में डॉट गेंद की समाप्ति. रोशन घायल जो कि बिल्कुल कई सारे बल्लेबाजों को अपने गेंदबाजी से उन्होंने हमेशा घायल किया है. ये बिल्कुल यंगस्टार खिलाड़ी है, छोटे खिलाड़ी, लेकिन गेंदबाजी हमेशा अच्छी की अपनी टीम के लिए. अच्छे बल्लेबाजों को बिल्कुल अपने इशारे पे बिल्कुल उन्होंने नचाया. और वही गेंदबाज रोशन आप देख रहे हैं मैदान के ऊपर गेंदबाजी कर रहे हैं. पहला ओवर चला है. पहले गेंद के ऊपर चौका. उसके बाद में कम बैक करते हुए रोशन घायल. ये गेंद भी बहुत अच्छी है. काफी रफ्तार थी गेंद में और अपील भी की थी और अपील भी उत्साह ज्यादा था और आत्मविश्वास की कमी थी. भूषण नगर रोहन बिल्कुल विकेट कीपर की भूमिका निभा रहा है और लगातार ये दूसरी गेंद आउट आती थी. तीसरी गेंद आउट बॉल और टोटल रुक चुके 5 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर भूमि 11 मांडा टीम. ओवर द विकेट. ये शॉट अच्छा है. गैप में खेलते हुए कवर ड्राइव किया. आउटफील्ड काफी तेज है और गेंद सीधा निकल चुकी है कवर बाउंड्री लाइन के बाहर. केतन के बल्ले से तबा. ये दूसरा चौका. तर सन्माननीय सुभाषजी वाघमारे साहेबांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. टिटवाळा गावचे सर्व जे ग्रामस्थ वर्ग उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. सर्वांचं स्पर्धेमध्ये स्वागत है. राउंड ऑफ क्रिकेट चलते मैदान के ऊपर चौका तबाह केतन के बल्ले से और टोटल पहुंची है
ये गेंद बिल्कुल पड़ने के बाद अंदर आते हुए हल्के हाथों से गेंद को खेला, सिर्फ दिशा दी, गली में गेंद पहुंची, रन मिला एक और ओवर की हो चुकी है समाप्ति। पहले ओवर के समाप्ति के बाद टोटल की बात करेंगे तो बल्लेबाज केतन के बल्ले से 2 चौके आए और टोटल पहुंच चुके भूमि 11 मांडा टीम 10 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर। तो बिल्कुल लंबा प्रतियोगिता एंजॉय कर रहे हैं स्वर्गीय अनिल शेट का 76 ट्रॉफी 2023 का पर्व चल रहा है आज पहली रात और आयोजनकर्ताओं को मैं सराहना करना चाहूंगा। जयमल क्रिकेट क्लब और संतोष तरे प्रतिष्ठान, अमित तरे और जगदीश वाघमारे, शुभम तरे, इनके माध्यम से आप इस प्रतियोगिता का आयोजन देख रहे हैं। काफी बढ़िया आयोजन है। 2 साल में दोस्तों अपनी प्रतियोगिता डे में देखी और इस साल ये नाइट में इस प्रतियोगिता काफी बढ़िया आयोजन। चलते मैदान के ऊपर पहला ओवर समाप्त हो चुका और पहले ओवर के समाप्ति के बाद 2 चौके लगाए बल्लेबाज केतन ने और कुल मिलाकर रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 10 रन। दूसरा ओवर गेंदबाज आते हुए भूषण शेलार और स्ट्राइक पर बल्लेबाज फिर से एक बार केतन। इस ओवर की पहली गेंद ओवर द विकेट। ये गेंद शॉर्ट अच्छा है लेकिन खिलाड़ी मौजूद है, लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद पहुंची, रन मिला एक और 1 रन की मदद से टीम आगे पहुंचेगी 11 के ऊपर। अब स्ट्राइक रोटेट हो चुके हैं और जिनके बल्लेबाजी के लिए लगातार 3 गेंदें 3 छक्के लगाते ना तो महाकाल मांडा इनके तरफ से अशोक दिन्ना को 3000 का भी इनाम होगा। वही बल्लेबाज पहली दफा स्ट्राइक पे आ चुके हैं, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट। ऑन साइड में खेलने की कोशिश की, खिलाड़ी मौजूद होंगे, बाइडिश लवन की दिशा में, रन मिला एक और अशोक का खाता खुला, टोटल बनेगी बिल्कुल 1 रन की मदद से 12 के ऊपर। आप देख रहे हो बिल्कुल दोस्तों यूट्यूब द्वारा भी कई सारे दर्शक एंजॉय करें इस मुकाबले को और यूटीसी के माध्यम से इस प्रतियोगिता को कवर किया जा रहा है। शैलेश दादा भोईर और उनकी पूरी टीम यहाँ पर अच्छा टीम वर्क करते हुए उनका भी हम स्वागत करेंगे। ओवर द विकेट उठाने की कोशिश की, गेंद हवा में, स्कोर लेग में खिलाड़ी मौजूद और विकेट का पतन होता हुआ, अच्छी कैच वहां पर ली थी खिलाड़ी थे ऋषिकेश और पहले विकेट का पतन होता हुआ, लगता हुआ भूमि 11 मांडा टीम को पहला झटका, बल्लेबाज केतन बैक टू द डगआउट। तो पहले विकेट का पतन होता हुआ केतन जिन्होंने 2 चौके लगाए थे पहले ओवर में, वही बल्लेबाज अब आउट हो चुके और रन संख्या की बात करेंगे तो रन बने कुल मिला के 12 रन, 1 विकेट गिर चुका है। इस ओवर में बिल्कुल देखा जाए तो मिलती हुई सफलता भूषण शेलार को, ये अच्छी शुरुआत है भूषण शेलार की इस ओवर में। अब तक बात करेंगे तो 3 गेंदें फेंकी, रन खर्च किए सिर्फ 2। तो जगन्नाथ पाटिल यदि विकेट अटक लेते तो उनको बिल्कुल 2000 का इनाम होगा। अनिल जी तरेन के माध्यम से बिल्कुल ये 2000 दिए जाएंगे विकेट अटक के लिए जगन्नाथ पाटिल इनको। तो नए बल्लेबाज मैदान के अंदर रवि, पहले गेंद उठाने की कोशिश की, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद, रन मिला एक और सिंगल डबल से आगे पहुंचती हुई टीम और टोटल की बात करेंगे टोटल पहुंच चुके 13 रन। ओवर की बात करेंगे तो ओवर में 4 गेंदें हो चुकी है, अब तक बड़े हिट नहीं आ रहे। अशोक जिन्होंने 1 गेंद का सामना किया, रन संख्या की है बिल्कुल 1 रन के ऊपर बल्लेबाजी करे, लेकिन अशोक में क्षमता बहुत है, ये बहुत अच्छे खिलाड़ी है, हमेशा बड़े हिट लगाते हैं अपनी टीम के लिए, लेकिन इस बार कदमों का इस्तेमाल किया, गेंद यहां पर निकल चुकी है थर्ड मैन की दिशा में, खिलाड़ी थे मौजूद, कोशिश की लेकिन गेंद सीधा पहुंचेगी थर्ड मैन बाउंड्री के बाहर। यह आता हुआ भूमि 11 मांडा के लिए और एक चौका। कोशिश की थी खिलाड़ी लेकिन गेंद को रोक नहीं पाया और चौके की मदद से टोटल पहुंच चुके हैं कुल मिला के 17 के ऊपर और 5 गेंद इस ओवर की हो चुकी है। आखिरी गेंद शेष भूषण शेलार फिर से बात तैयार, स्ट्राइक पर बल्लेबाज अशोक दिंदा,
देखिए गेंदबाजी भी बहुत अच्छे करते और बल्लेबाजी भी कट करने की कोशिश की, रफ्तार बड़ी गेंद थी, रफ्तार से बीट किया, आखिरी गेंद आई डॉट। ओवर नंबर दूसरा पर समाप्त हुआ और 2 ओवर के समाप्ति के बाद भूमि 11 मांडा टीम अब तक बात करेंगे तो स्कोरबोर्ड पे लग चुके हैं 17 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। तो बिल्कुल कोई बात नहीं है, डीजे मास्टर खाना खाने के लिए गए और अब डीजे ऑपरेटर की भूमिका निभा रहे हैं हमारे लाइव वाले जो कि शैलेश भूर। थैंक यू सो मच। और हमारे कमेंटेटर बिल्कुल रोशन संत भी खाना कर रहे हैं, उनके साथ में हमारे गुरु योगेश मणवी भी खाने का लुत्फ उठाते हुए। तो चलते हैं मैदान के ऊपर। 8 ओवर के समाप्ति के बाद टोटल बन चुके 17 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। अब तीसरा ओवर का खेल शुरू हो चुका है और तीसरे ओवर में गेंदबाज आ चुके हैं सदानंद। और इस बार देखा जाए तो आप इस ओवर में बड़े लगाने पड़ेंगे क्योंकि पिछला मुकाबला, पहला मुकाबला आपने देखा, पहले मुकाबले में सिर्फ लो स्कोर था 24 रन, दूसरे मुकाबले में भी 24 रन और तीसरे मुकाबले में भी लगभग 3 ओवर में रन कम थे, लेकिन आखिरी मोमेंट में विघ्नेश मर्वी ने बल्लेबाजी अच्छी की और 51 रन बनाए। इस मुकाबले में कितनी रन संख्या बनेगी पहले बल्लेबाजी करते हुए भूमि 11 मांडा टीम की ओर से। इस ओवर की पहले गेंद, ये गेंद अच्छी है, यॉर्कर का प्रयास करना चाहते थे, सम्मान दिया गेंद को, चाणक कबर की दिशा में खिलाड़ी थे मौजूद, रन मिला 1 और टोटल पहुंचे गया 18 के ऊपर। सिंगल डबल से आगे पहुंचते भी बड़े हिट ज्यादा नहीं आ रहे। पहले ओवर में 2 चौके आए, उसके बाद में पिछले ओवर में 1 चौका आया, अब तक 3 चौके आए और आप 11 गेंदों का खेल शेष है। कितने रन बना पाएगी मांडा टीम पहले बल्लेबाजी करते हुए। आशु के लिए गेंद स्क्वायर कट करते हुए के तेरे पॉइंट की दिशा में खिलाड़ी थे मौजूद, फिर से एक बार रन मिला 1 और टोटल पहुंचेगी 19 के ऊपर। ये शानदार शुरुआत है, सदानंद गेंदबाजी कर रहे हैं। इस साल देखा जाए ना, ये दोनों टीमों ने हर एक प्रतियोगिता में अच्छा परफॉर्मेंस किया है, भूमि 11 कुंदे टीम में भी और मांडा टीम में भी। ये शॉट ऑन साइड में खेला, बैडी सोगन की दिशा में खिलाड़ी मौजूद, रन मिला 1 और फिर से एक बार सिंगल ज्यादा आते हुए अब तक बात करेंगे तो 3 सिंगल आ चुके हैं और टोटल पहुंचेगी 20 के ऊपर। लो स्कोर ज्यादा बन रहा है आज इस प्रतियोगिता में और पहला दिन है प्रतियोगिता का, मुकाबला भी बहुत बड़ा है। रिवर्स खेलने की कोशिश की, विकेट कीपर चूके और गेंद सीधा निकल चुकी है। लॉन्ग स्टॉप बाउंड्री के बाहर ही आता भूमि 11 मांडा टीम के लिए चौका। तो काफी रफ्तार बड़ी गेंद थी और ओवर फुल टॉस भी थी, रिवर्स खेलने की कोशिश की, उतना अच्छा संपर्क नहीं था लेकिन गेंद काफी तेज तरह थी। विकेट कीपर बीट हुए और गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। 24 पे पहुंची टीम। ये गेंद काफी ऑप्शन के बाहर है, अंपायर का फैसला वाइड आता था और वाइड के स्वरूप से टीम पहुंचेगी 25 के ऊपर। अब तक बात करेंगे तो ओवर की गेंदें हो चुकी है 4 और 2 ओवर का खेल अब तक बचा है इस ओवर में, 2 गेंदों का खेल बचा। रिवर्स खेलने की कोशिश की, इस बार संपर्क नहीं बना पाए, डॉट गेंद की समाप्ति। सीधे बल्ले से भी रन आते हैं बिल्कुल और सीधे बल्ले से खेलने की कोशिश करनी चाहिए अशोक को। आखिरी गेंद इस ओवर की, ये गेंद काफी रफ्तार भरी थी और पैड के ऊपर गिरी और एलबीडब्ल्यू के माध्यम से लौटना पड़ेगा बल्लेबाज अशोक दिंडा को। लगता है दूसरा झटका भूमि 11 मांडा टीम को।
3 ओवर का खेल यहाँ पर खत्म हो चुका है और 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल बन चुके हैं 25 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर डीजे। थैंक यू सो मच। तो आखिरी ओवर होगा और आखिरी ओवर में गेंदबाज आते हुए विनोद आते हुए आखिरी ओवर लेकर नए बल्लेबाज फहीम इदरीसी पहुंच चुके हैं मैदान के अंदर। चलिए डीजे मास्टर शैलेश भोईर ज्वाइंट और आवाज भी काफी बड़ी। थैंक यू सो मच शैलेश दादा। और आखिरी ओवर होगा और 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल बन चुके अब तक 25 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर भूमि 11 मांडा टीम अब आखिरी ओवर में कितने रन बनाएगी मांडा टीम और कितने रन का टारगेट सेट करेगी। पहली गेंद फुल टॉस गेंद लॉक किया गेंद को, लेकिन गेंद हवा में लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद था भूषण शेलार थे वहां पर अच्छी कैच ली और एक बल्लेबाज के पारी गेंद भूमि 11 मांडा टीम को लगता था यह तीसरा झटका। तर बघा लक्ष असू द्या आयोजकांच्या सूचना येतात जे काही प्रेक्षक ते खुर्चीवरती बसल्यात त्यांना आपण त्या साईडला बसा, खुर्च्या घेऊन गेला तरी हरकत नाही आहे, आपण त्या साईडला बसा प्लीज विनंती आली आहे। आयोजकांच्या वतीनं सूचना आल्या तर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहे, थोडंसं आपण त्या साईडला बसा विनंती असेल, कारण कोणतीही स्पर्धा म्हणली तर प्रेक्षक वर्गांशिवाय ती यशस्वी होत नसते। ये गेंद और रिवर्स खेला, गेंद सीधा निकल चुकी है बैकवर्ड स्लोर लेग बाउंड्री लाइन के बाहर और एक चौका। तर प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रेक्षक वर्ग आपण पाहत आलो आणि जर प्रेक्षक वर्ग नसतील तर त्या क्रिकेट स्पर्धेला काही महत्व नाही आणि त्या स्पर्धेमध्ये मजा देखील नाही आहे। त्यामुळे सर्व प्रेक्षक वर्गांचं देखील पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल। चौथे मैदान के ऊपर चौका आता हुआ बल्लेबाज के बल्ले से और नौशाद बल्लेबाज टोटल पहुंचे चौके की मदद से 29 के ऊपर आखिरी ओवर चल रहा है प्रगति पे और गेंदबाज विनोद पहली गेंद के ऊपर विकेट आई और दूसरी गेंद के ऊपर आता भाई चौका। नौशाद फिर से एक बार स्ट्राइक के ऊपर, ये लोअर फुल टॉस गेंद थी, रफ्तार भी बहुत थी गेंद में, बल्ले का अंदरूनी किनारा लिया था लेकिन शॉट थर्ड मैन के खिलाड़ी तैनात थे और गेंद को रोका, रन मिला 1 और टीम पहुंचेगी 1 रन की मदद से 30 के ऊपर। 30 रन बन चुके हैं, 3 विकेट के नुकसान के ऊपर भूमि 11 मांडा टीम पहले बल्लेबाजी कर रही है। अब तक अच्छी ओवर फेंकी जा रही है गेंदबाज के द्वारा भी कम बैक करते हुए, क्रॉस द लाइन से खेलने की कोशिश अपील जोरदार थी लेकिन अंपायर सहमत नहीं है और लेग बाउंड के स्वरूप से मिलता हुआ ये सिंगल और सिंगल की मदद से टोटल आगे पहुंचेगी 31 लॉस ऑफ 3 विकेट। 31 रन बन चुके अब तक बल्लेबाजी करते हुए। ओवर की बात करेंगे तो आखिरी ओवर चल रहा है और ओवर में 4 गेंदें समाप्त हो चुकी है, आखिरी 2 गेंदें शेष होंगी। क्या 2 गेंदों पर एकांत बड़ा हिट आएगा बल्लेबाज नौशाद के बल्ले से। अब तक 6 रन खर्च किए गेंदबाज विनोद ने, अच्छी गेंदबाजी है। ये गेंद बिल्कुल जागिरी विकेटों के ऊपर और बल्लेबाज के पारी का ये चौथा झटका लगता हुआ भूमि 11
मांडा टीम को अब आखिरी ओवर की आखिरी गेंद शेष डिजाइन आगे दूसरे तो नौ बल्लेबाज आ चुके हैं बिल्कुल चिंटू आया और चिंटू यदि आखिरी गेंद के ऊपर छक्का लगाता है ना 1000 रुपये महाकाल तो महाकाल 11 इनकी तरफ से 1000 का इनाम होगा. तो स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बदले लक्ष असू दे बघा मागे विकेट किपरच्या मागे ज्यांनी त्या साईडला स्क्रीन समोर जे प्रेक्षक आहेत आपण बाजूला यायचं प्लीज विनंती असेल. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण बाजूला प्लीज विनंती असेल प्रेक्षक तर कानपूर संघाचे खेळाडू आहेत बघा आपण थोडस तिथून उठायचं प्लीज विनंती असेल. तो महाकाल 11 इनकी तरफ से यदि आखिरी गेंद के ऊपर चिंटू छक्का लगाता है ना तो 1000 का इनाम होगा. तो विकेट और ये गेंद बिल्कुल काफी रफ्तार भरी दिशाएं गेंद विकेट कीपर चूके गेंद भी पहुंची सीधा बाउंड्री लाइन के बाहर आता हुआ चौका और रिव्यू की मांग. हाई फैक्टर यानी कि बीमर की गेंद है नहीं ये चेक किया जाएगा तीसरे अंपायर के दौरान. तो बिल्कुल तीसरे अंपायर के द्वारा चेक किया जाएगा क्योंकि एक एक गेंद काफी महत्वपूर्ण रहती है मुकाबले में और ये गेंद हाई पैकेट थी या नहीं फिर बताएंगे हमारे अंपायर. और चौका भी आ चुका है और नो गेंद अंपायर का फैसला नो बॉल +4 यानी कि बोनस के स्वरूप से ये 5 रन मिले. अब तक ओवर अच्छी गिरी थी गेंदबाज विनोद के द्वारा लेकिन आखिरी गेंद खराब डाली नो बॉल और 5 रन भी गए और टोटल पहुंची 5 की मदद से कुल मिला के 37 के ऊपर छक्का लगाएंगे बल्लेबाज चिंटू. प्रीत की गेंद और गेंद हवा में जरूर थी लेकिन गैप में है और गेंद सीधा पहुंचेगी बाउंड्री लाइन के बाहर. छक्का नहीं आया लेकिन चौका जरूर लगाया चिंटू ने और ओवर समाप्त 14. पहले सत्र का खेल यहां पर समाप्त हो चुका है और पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए भूमि 11 मांडा टीम ने बनाए कुल मिला के स्कोर बोर्ड के ऊपर 41 रन और 42 रन का लक्ष्य होगा अब भूमि 11 कुंद टीम के सामने. तर बाळा वाघमारे आणि अप्पा कराळे साहेबांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती पुन्हा एकदा आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल आणि 41 जागा बनल्या 42 जागेचं लक्ष असेल नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी या 28 संघाचे कॅप्टन आणि आंबिवली संघाचे कॅप्टन त्वरित आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. तर आरसीसी राणा टीमचे विस्फोटक खेळाडू आपण पाहतोय कामरान कुंगळे यांचं देखील आगमन झालं त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. टॉससाठी या अटाली टीमचे कॅप्टन आणि आंबिवली टीमचे कॅप्टन दोन्ही टीम लगेच आपण टॉससाठी कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जातं त्यामुळे आपण वेळ न घेता तरी टॉससाठी या. तर सन्माननीय राजेशजी हेगडे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. तर अटाली टीमचे कॅप्टन आणि आंबिवली टीमचे कॅप्टन आपण वेळ न घेता टॉससाठी या. आणि आंबिवली गावचे कुमार पाटील यांनी देखील व्यासपीठावरती यावं आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर अटाली संघाचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत आंबिवली टीमचे कॅप्टन आपण या
राजाजी साहेबांच्या शुभास या ठिकाणी आपण करूया टॉस या सामन्याचा पहिल्या राऊंड मधील अंतिम सामना असेल कॉल असेल अंबिली संघाचा तर काट्याचा कॉल होता आणि आलाय काटा तर टॉस जिंकलाय अंबिली संघ प्रथम निर्णय काय असेल क्षेत्ररक्षण करायला आपल्याच बाजूचा संघ आहे त्या ठिकाणी अटारी संघ त्यांच्या समोर खेळत असताना आपण त्याला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल कमी धावापर्यंत आणि अजून एक प्रश्न अनेक सारे स्पर्धा आपण खेळत असतात परंतु प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रवेश फी भरपूर असते या स्पर्धेमध्ये फक्त 10,000 रुपये एंट्री आहे आणि या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल काय म्हणाल आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आमची पहिली टुर्नामेंट आहे नाईट आणि आपण पाहतो या ठिकाणी अनेक सारे स्पर्धा आपण देखील खेळता परंतु आज जो रेग्युलर संघ तुमचा तोच संघ आहे की काही नवीन चेहरे तुमच्या संघामध्ये असतील नाही तोच संघ आहे काही चेंज नाही धन्यवाद मॅचसाठी आपल्या शुभेच्छा तर अटली टीमचे कॅप्टन टॉस जर आपण जिंकला असता तर आपला निर्णय काय असा आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण केलंच आहे परंतु ते बॅटिंग वाटायला आले तर बॅटिंग करत असताना 4 ओव्हरचा सामना आहे आपण पाहतो जास्त लो स्कोर या ठिकाणी बनतोय आपलं टार्गेट अंबिली संघासमोर काय असेल जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू शेवट सदस्य शेमच असेल आयोजनाबद्दल थोडक्यात काय म्हणाल खूप सुंदर आयोजन आहे आणि आयोजकांचे खरोखर धन्यवाद आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्यू सो मच आपल्याला देखील मॅचसाठी शुभेच्छा तर टॉस झाले टॉस जिंकलाय अंबिली टीमनं स्वीकारले प्रथम क्षेत्ररक्षण आणि अटाली टीमनं आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी आणि सामना देखील सुरू आहे भूमी 11 मांडा विपक्ष भूमी 11 कुंदे दोन ताकदवर टीम मध्ये 42 धाब्याचं लक्ष ठेवलंय आणि ती सलामी जोडी पोहोचली आहे 42 धाब्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकूया मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे मित्र रोशन सत्ते येथील मायक्रोफोन वरती तर सन्माननीय कुणाल जाधव यांचं देखील आगमन झालं आपण या व्यासपीठावरती आपल्या देखील स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल तर या आपण व्यासपीठावरती कुणालजी जाधव तर 42 धाब्याचं लक्ष आणि सलामी जोडी पोहोचली मैदानावरती भूमी 11 कुंदे संघाची स्ट्रायकरवरती असेल तेजस शेलार आणि त्याला साथ देईल संकेत दळवी तर विकेट साठी जगन्नाथ पाटील यांच्यासाठी महाकाल 11 यांच्याकडनं तब्बल 3,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल एटीएम खुला केला महाकाल 11 यांनी देखील आणि पहिला बॉल आला डॉट पुन्हा एकदा सज्ज होतील जगन्नाथ फटका चांगला इन पिचवर भरून खेळले पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलेला हा फटका सरळ जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय भूमी 11 कुंदे टीम साठी हा पहिला चौकार तो पहिला चौकार आलाय तेजस शेलारच्या बॅटमधनं आणि चौकाराबरोबर खातं खुलं झालं तेजसचं आणि भूमी 11 कुंदे टीमचा टोटल लागली स्कोर बरोबर 4 धाबा महाकाल 11 यांच्याकडनं विकेट साठी 3,000 रुपयाचं कॅश प्राइज जगन्नाथ पाटील यांच्यासाठी पुन्हा एकदा तयार राऊंड द विकेट उलटाच समोर खेळले त्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्टीचा प्रयत्न जर कदाचित आपण पाहिला तो जर या एंडला केला असताना गोलंदाजाच्या जागी तर कुठेतरी रनआउटची संधी जरूर निर्माण होती परंतु दुसऱ्या एंडला देखील तीच संधी होती जर डायरेक्ट हिट झालं असता तर कुठेतरी धोका पत्करावा लागला असता भूमी 11 कुंडे टीमला रन्स कंप्लीट झाली एक टोटल पोहोचेल स्कोर बरोबर 5 धावा सुरुवात चांगली केली आपण पाहतो या ठिकाणी तेजसनं आपल्या इनिंगची 5 धाब्यावरती बॅटिंग करतो आता पहिल्यांदा स्ट्रायकरमध्ये असेल संकेत दळवी जो एक विस्फोटक खेळाडू आहे यावर्षी कामगिरी चांगली राहिली आहे संकेतची देखील परंतु या मॅच मध्ये टार्गेट बनवायचं 4 ओव्हरमध्ये 42 चांगली सुरुवात करणं फार महत्वाचं फुल टॉस बॉल समोर खेळले आणि वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित खातं खुलं झालं संकेत दळवीचा रन्स मिळाली एक टोटल पोहोचेल 6 या आकड्यावरती तर सन्माननीय कुणालजी जाधव साहेबांचं देखील आगमन झालं आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये
तर यावेळेचा फटका चांगला परंतु इथून धाव मिळतील. तर स्कोरबोर्ड वरती लागले एकूण 7 धावा. बॉल झाले ओव्हरमधील एकूण 5. एक चौकार खर्च केल्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज जगन पाटील यांनी आणि अंतिम चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. तर अंतिम बॉल शिल्लक शाखेपती असेल संकेत दळवी. तर अटोली टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा लगेच. अंतिम बॉल यावेळेचा फटका खेळायचा होता कबरच्या दिशेला. बॅटची कडे घेऊन चेंडू मागे ट्रॅव्हल होतो गडी क्षेत्रामध्ये. रन्स मिळाली. 1 ओव्हर झालं पहिलं कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर भूमी 11 कुंदे टीम पोहोचली आहे 3 गडी बाद 8व्या धावसंख्येवरती. लक्ष गाठायचे एकूण 42 धावेचा या मॅच मध्ये. आणि ऐकूया येणाऱ्या 3 षटकासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे मित्र स्वीट व्हॉइस ऑफ डोंबिवली हारिलीचा गोडे आवाज रोशन संते ऑन मायक्रोफोन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकला. 42 धावांचं लक्ष्य आहे भूमी 11 कुंदे या टीम समोर. बिग फाईट आपण पाहतोय, बिग बॅटल आपण पाहतोय या दोन संघांमध्ये. एका बाजूला जगन्नाना पाटील पुरस्कृत भूमी 11 मांडा आणि दुसऱ्या बाजूला भूषण दादा रोहणे पुरस्कृत भूमी 11 कुंदे. 42 धावांचं लक्ष आहे. ड्राईव्ह केलाय डीप मधून क्षेत्ररक्षक घेत आहेत लांगॉनला. क्या बात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण जयेश राजे होते आणि मिळते 1च धाव्या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे सर गेला आपण पाहू शकाल. 9 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक हे दुसरं मार्गस्थ आहे गोलंदाज अशोक डिंडाचं. बनवायच्यात 42 धावा. या सामन्यामध्ये 10.50च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील. स्ट्रायकिंगला फलंदाज तेजस शेलार ऑन स्ट्राईक. यावेळी फटका फसला. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. बॅकिंग साठी फिल्डर येत आहेत नौशाद आणि मिळत आहेत या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरा मार्गस्थ आहे. स्विंग याना मिस येतो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करतोय गोलंदाज अशोक डिंडा. पहिल्या इनिंग मध्ये चुका केल्या होत्या भूमी 11 कुंदे या टीमने. शेवटच्या चेंडूवरती 10 धावा आल्या. त्या महत्वाच्या ठरतील. एक वाईट बॉल त्यानंतर 9 वरती +4 त्यानंतर शेवटच्या बॉलवरती चौकार. एकूण 10 धावा आल्या त्या एका चेंडूवरती आणि त्याच 10 धावा उपयुक्त ठरतायत बॅटिंग करणाऱ्या फिल्डिंग करणाऱ्या भूमी 11 मांडा या टीमसाठी. कारण की 42 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे आणि त्याला प्रत्युत्तर देताना बनवले आहेत भूमी 11 कुंदे या टीमने 12 धावा. 30 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 14 चेंडू आणि 30 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय यावेळी संकेत दळवी. यावेळी ऑन साइडला विकेट केला. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि सुरेख झेल टिपलाय नौशादने. फलंदाज झालाय बाद. लागतोय पहिला मोठा धक्का. संकेत दळवी बॅक टू द पवेलियन. महाकाल 11 मांडा या टीमचे संघनायक सचिन जयस्वार साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. वैभवजी भोईर आणि गोल्डन देखील
व्यासपीठावरती आहे. कामरान कुंगले देखील सामन्याचा आनंद घेतोय. अमर दळवी देखील सामन्याचा आनंद घेतो आणि याच दरम्यान अमित शेठ तरे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत अप्पा कराळे साहेब देखील आहेत. या सर्व मान्यवरांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. गोल्डन विकेट मिळवले गोलंदाज अशोक डिंडाने. टिटवाला शहराचे उद्योजक आदरणीय कुणाल जाधव साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या 20 ला बिग हिट केला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. लॉंग ऑनला झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळत आहे आणि 2 धावा देखील मिळत आहेत. भूमी 11 कुंदे या टीमला 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतो आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्य धावफलकावरती 14. 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहू शकाल मुसाभाई आणि विजय पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय अनिल शेठ काशीनाथ तरे स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आदरणीय विजय पाटील साहेब आणि मुसाभाई यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 12 चेंडू शिल्लक आहेत. बनवायचे आहेत 28 धावा या सामन्यामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी भूमी 11 कुंदे या टीमला. तेजस शेलार एक विस्फोटक फलंदाज स्ट्राइक एंडला आहे. त्याला साथ देतोय रोशन घायाल. यावेळी ऑन साइडला बिग हिट केलाय. फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार ठोकलाय फलंदाज तेजस शेलारने. विजय पाटील साहेब आणि मुसाबाई यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय अनिल शेठ काशीनाथ तरे स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. पहिली रात्र आहे आणि मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय या स्पर्धेसाठी. चेंडू कधी हरवला फुटला खराब झाला तर चेंडू नवीन असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे नवीन चेंडू आतमध्ये येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहेत 20. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे त्या मॅच मध्ये 22 धावा. 11 चेंडू आणि 22 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा या बनवाव्या लागतील. यावेळी लॉफ्टेड हिट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता जयेश राजेने. असफल राहिलेत आणि 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 22. 22 धावा धावफलकावरती. 10 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे.
धावसंख्या आहे 22 धावा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विजय पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या सोबत आपण पाहिलं गेलं तर मुसाभाई हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत केलंय षटकाराने. फलंदाज तेजस शेलारच्या बॅट मधून येतोय कुंदेगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विजय पाटील साहेबांचं आणि मुसाबाई यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांच्या सोबत आपण पाहिलं गेलं या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार संतोष अप्पा तरे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती येत आहे. त्या सर्वांचं आपण करूया मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकावरती आहेत 28 धावा. 14 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. एकाती किल्ला लढवतो या मॅच मध्ये. तेजस शेलारचा बल्ला बोलतोय. गोरेगाव नाईट क्रिकेट स्पर्धा गाजवली आहे याच तेजस शेलारने. शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न आणि लाऊड अपील करतायत. पॅड वरती हा चेंडू ब्रश झाला होता आणि येतोय हा डॉट बॉल. 8 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. बनवायचे 14 धावा या मॅच मध्ये. या पुढील सामना असेल अटाली विपक्ष आंबिवली. या दोन संघांमध्ये एकाच विभागातील हे दोन संघ आमने सामने असतील. अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. पुढचा सामना देखील प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. पुढचा सामना प्रेक्षकांसाठी मेजवानी असेल. 8 चेंडू शिल्लक आहेत. बनवायचे धावा 14. फुल टॉस चेंडू आहे. गॅप मध्ये खेळतायत. आउटफील्ड फास्ट आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक येतात डीप मधून. धावाची संधी आणि आता मात्र बॅकिंग साठी येत आहेत डीप मधून क्षेत्ररक्षक आणि रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या पंचांनी. यस, पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. चेक करावा लागेल बीमर चेंडू साठी आणि पाणी घेऊन जायचं आहे. विनंती असेल पाणी घेऊन जा. आपण आयोजकांना ही विनंती असेल. यस, पाणी घेऊन जायचं आहे आणि चेक केलं जाईल. UTC लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. फिल्डिंग लावून घ्या आपण. विनंती असेल मांडा टीमला. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. जगन्नाथ पाटील यांचा संघ आपण पाहतोय जे कल्याण ग्रामीण क्रिकेट आणि KDMC क्रिकेटचे अध्यक्ष आहेत आणि दुसऱ्या बाजूला भूषणदादा रोहणे पुरस्कृत संघ आपण पाहतोय भूमी 11 कुंदे. आणि पंचांचा इशारा येतोय. अभय पाटोळे सर आहेत. पाटोळे सरांचा इशारा येतोय. अभय सर, नो बॉल, नो +2 मिळतात या 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 31. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट आणि चेंडू शिल्लक आहेत 8. धावा बनवायचे 11. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. या दोन संघांमध्ये
भूमी 11 कुंदे विपक्ष भूमी 11 मांडा. या 20 फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. खराब क्षेत्ररक्षण जणू काय या फटकेचे चटके लागलेत आणि चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू सो मच. निर्णायक क्षणी पाहिलं गेलं तर चुकीचं क्षेत्ररक्षण केलं भूमी 11 मांडा या टीमने. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची गरज. एक पात्री अभिनय दाखवतोय. एकाती किल्ला लढवतोय या मॅच मध्ये. तेजस शेलारचा बल्ला बोलतोय. एक मिनिट. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. व्यासपीठावरती आपण पाहू शकाल मान्यवरांची मांदियाळी या सामन्याचा आनंद घेते, या स्पर्धेचा आनंद घेते. टिटवाळा नगरीमधील पहिली नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. शॉर्ट ऑन पूल, फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल चौकार. गरज आहे 25 धावेंचं महागडं षटक हाताळलं गोलंदाज फहीम इद्रिसीने. फहीम इद्रिसीचा खरपून समाचार घेतला या तिसऱ्या षटकामध्ये. आणि आता मात्र आपण पाहिलं गेलं भूमी 11 कुंदे या टीमने या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय, पकड मजबूत केली आहे. आणि चिंटूने हा सामना जिंकून दिला तर 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. महाकाल 11 मांडा या टीम कडून ही चिंटूला सुवर्ण संधी. उद्या त्यांचा संघ देखील इन ऍक्शन मध्ये आहे. महाकाल 11 मांडा संघ आज निशांत दादा टीम मध्ये नाही आहेत आणि त्यांची कमी भासते. निशांत मिरकुटे जबरदस्त फलंदाज या टीम मध्ये नाहीये. यावेळी चिंटू गोलंदाज आहेत आणि चिंटूसाठी सुवर्ण संधी येते. निशांत दादा मिरकुटे यांच्याकडून जर सामना जिंकून दिला तर 700 रुपयांचं पारितोषिक असेल. 700 हा त्यांचा लकी क्रमांक आहे, गाडी क्रमांक आहे आणि 700 रुपयांचं पारितोषिक असेल जर हा सामना जिंकून दिला तर. 5 चेंडू शिल्लक आहेत. कंपल्सरी 2 धावांची गरज. पाच चेंडू आणि 2 धावांची गरज. गोलंदाज चिंटू आणि स्ट्रायकिंगला फलंदाज तेजस शेलार. सॉफ्ट आणि अपीश अँड पनिश. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे भूमी 11 कुंदे या टीमने. कुंदे संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक म्हणूया आपण भूमी 11 मांडा संघाचं. अतुल आपलं देखील अभिनंदन. बिग सपोर्टर आहेत भूमी 11 कुंदे या टीमचे. अनंत मामा दळवी, संकेत दळवी यांची पिताश्री यांच्याकडून देखील शुभेच्छा असतील भूमी 11 कुंदे या टीमला.
कालच भूमीचा वाढदिवस थाटामाटामध्ये साजरा केला आणि आज भूमीला रिटर्न गिफ्ट दिलं भूमी 11 कुंदे टीमने हा सामना जिंकून.